अतिशय दुःखद घटना आहे। 3 लहान बालकांचा मृत्यू त्या आगीमध्ये झालेला आहे, जी हॉस्पिटलमध्ये लागली होती आणि काही 6 बालकं अजूनसुद्धा सिरियस आहेत असं आम्हाला कळतं। या हॉस्पिटलचं फायर ऑडिट होणं महत्त्वाचं आहे, पण काय होतं की नुसतं ऑडिट केल्यासारखं दाखवलं जातं, पण त्याच्यात कधीच काही पुढं होत नसतं। त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक हॉस्पिटलचं ऑडिट होणं महत्त्वाचं आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। पण हे जी काय घटना घडली ती दुर्दैवी असली तरी आम्ही जेव्हा आकडे बघत होतो की वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे आपल्या या महाराष्ट्रामध्ये किती बालकं मृत्यू पडतात, आता हे काय श्रीमंताची बालकं मृत्युमुखी पडतात असं नाही। हा जो आकडा मी तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त गरिबाची बालकं मृत्युमुखी पडतात वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे। कुठं आगीमुळे, आदिवासी मुलींना तिथं साप चावल्यामुळे, कुपोषणामुळे गेल्या 3 वर्षामध्ये 40 ते 44 हजार बालकं 5 वर्षाच्या खालील आपल्या महाराष्ट्रामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। तुम्ही शासनात आहात, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमची जबाबदारी आहे की कुपोषण का होतंय, पौष्टिक आहार का दिला जाऊ शकत नाही, अंगणवाडीची एवढी वाईट परिस्थिती काय, अंगणवाडीमध्ये जे काही अन्न तिथं दिलं जातं ते जनावरं खाणार नाही अशा क्वालिटीचं तिथं अन्न दिलं जातं, या सगळ्या गोष्टी का केल्या जात आहेत। आदिवासी समाजाच्या लहान मुलांना जे दूध दिलं जातं, पूर्वी 250 ml दिलं जातं, आता 200 करायला लागलेत, त्यात सुद्धा जे जेवण दिलं जातं खराब क्वालिटीचं। त्यामुळे पूर्णपणे या घटनेला अमरावतीच्या त्याला प्रशासकीय शासकीय अधिकारी जबाबदार आहेत, त्याचं ऑडिट झालं पाहिजे। पण ह्या ज्या घटना घडत आहेत, 44 लहान बालकांचा 5 वर्षाखालील जो मृत्यू झाला आहे त्याचंसुद्धा ऑडिट तिथं कुठंतरी झालं पाहिजे। त्याच्यात करेक्शन करून इन्फ्रास्ट्रक्चरच्या गप्पा करण्यापेक्षा गरिबाचा जीव कसा वाचेल याच्यावर सरकारने लक्ष दिलं गेलं पाहिजे। 3 वर्षामध्ये 44,000 बालकांचा मृत्यू वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे तिथं झालेला आहे। कुपोषणपासून साप चावल्यापर्यंत, त्याच्यापासून या जे काही हॉस्पिटलमध्ये असे मृत्यू होतात आणि इतर काही कारणांमुळे, आणि हे जे काही सगळे मृत्यू आहेत ते गरिबाच्या मुलांचे मृत्यू आहे। शासनावर हे अवलंबून आहेत चांगलं अन्न देण्यासाठी, पौष्टिक आहार देण्यासाठी, चांगल्या क्वालिटीची सेवा देण्यासाठी, नाहीतर हॉस्पिटलमध्ये चांगली औषधे देण्यासाठी, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव असल्यामुळे अशा काही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतात, हे दुर्दैव आहे। काही वर्षांपूर्वी अगदी भंडाऱ्यामध्ये पण अशीच एक दुर्दैवी घटना घडली आणि तेव्हाही अशीच बालकं गेले होते आणि त्यानंतरही अजूनही सुधारणा। कसं आहे की त्यावेळेस फक्त ऑडिट केल्यासारखं दाखवतं, एखाद्या कुठल्या तरी अधिकाऱ्याला निलंबित केलं जातं आणि विषय तिथं दाबला जातो। कॉन्ट्रॅक्टरवर कधीच तिथं कारवाई केली जात नाही। आमचं मत असं आहे की बाबांनो, एखादा व्यक्ती जर जबाबदार असेल तर निलंबित कशाला करता, त्याला घरी पाठवा, आणि जर एखादा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असेल तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करा, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर तुम्ही टाका। आणि त्याच्याचबरोबर फक्त एका ठिकाणी ही घटना घडली म्हणून तिथं ऑडिट करण्यापेक्षा सगळ्याच हॉस्पिटलचं ऑडिट करायला काय हरकत आहे, आणि ऑडिट करून त्याच्यावर त्रुट्या ज्या काय असतील त्या कव्हर करून गेल्या पुढच्या 6 महिन्यामध्ये ही सगळी कामं आम्ही करून घेतो, हे सरकारने सांगणं फार महत्त्वाचं आहे। काल देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात संवाद झाला, तरुणांशी मोठा असा प्रतिसाद मिळाला, दावा त्यांच्याकडून करण्यात आला, काय प्रतिक्रिया? माझं एवढंच म्हणणं आहे की स्वतःहून आलेले लोक आणि आणलेली लोक, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर राहुल गांधीजींचा कार्यक्रम हा स्वतःहून आलेल्या लोकांचा कार्यक्रम होता, आणि नागपूरला जो कार्यक्रम घेण्यात आला तो कुठंतरी आणलेल्या लोकांचा कार्यक्रम होता असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि माझं एवढंच मत आहे की राहुल गांधीजी तिथे असणाऱ्या मुलींशी संवाद साधत होते। आपली अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री तिथं बसलेले आहेत, त्यांना सुद्धा सामान्य लोकांनी प्रश्न विचारले असते तर काय झालं असतं। कदाचित एखाद्या व्यक्तीली जे नागपूरचे सुद्धा नागरिक आहेत त्यांनी प्रश्न विचारला असता, गेल्या 3 महिन्यामध्ये आपल्या नागपूर शहरामध्ये 32 मर्डर झाले, तुम्ही होम मिनिस्टर आहात तर याच्यावर तुम्ही काय करत नाही। त्यामुळे सेट केलेले प्रश्न, त्याला सेट केलेली उत्तर देऊन हे कधीही जेनझींबरोबर असा संवाद होत नसतो। त्यामुळे आणि त्याच्यात मला असंही कळतं की कुठल्या तरी एखाद्या क्रिकेटरला पण तिथं आणलं गेलं होतं। आता राहुल गांधीजींचा कार्यक्रम स्वतः त्या व्यासपीठावर होते, बाकी 100 लोक व्यासपीठावर नव्हते नेते, आणि कुठलाही सेलिब्रिटी तिथं आला नव्हता जो नागपूरमध्ये आला होता। मग गर्दी आणण्यासाठी सेलिब्रिटीला आणलं होतं का काय केलं होतं हे त्यांनाच माहिती। अशा पद्धतीने संवाद हा होत नसतो। संवाद लोकात जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन, आम्हाला तुमच्या मन की बात नको आहे, आम्हाला जन की बात ऐकायचं आहे,
लोकांची गोष्ट ऐकणं महत्त्वाचं आहे, पण तिथं त्यांच्या कार्यक्रमामध्ये भाजपच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या त्यांच्या मन की बात ते जो सेट प्रश्न देऊन ते करत होते, हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं. मला कालच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात जे आहे ते गेले 8 दिवस नागपुरात वेगवेगळ्या स्पर्धा चालल्या, त्याच्यात डिबेट कॉम्पिटिशन होत्या, वेगवेगळ्या चित्रकला स्पर्धा होत्या, त्यातून जमा झालेले वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी होते, जवळपास 30,000. मग त्यांनाच तुम्ही संधी द्यायला पाहिजे होती की बाबांनो, लहान मुलाला प्रश्न विचारायचा आहे, हात वरती करा, प्रश्न विचारा. तिथं ढोल पण मला असं कळालं की 4,000 मुलं तिथं ढोल वादक घेऊन तिथं आले होते. त्याच्यावर आमचा आक्षेप नाही, पण त्या मुलांना वेगळ्या वेगळ्या स्पर्धा करून तुम्ही तिथं बोलवलं आणि मग ती मुलं तिथे कुठेतरी बक्षीस घ्यायला आली असतील, नाहीतर तिलक वर्मा त्याला बघायला आली असतील आणि त्याच्यातच तुम्ही तुमचा जेनजीचा संवाद ठेवला. मग कार्यक्रम तुम्ही घेतला का राहुल गांधीजींचा कार्यक्रम झाला म्हणून? कुठं ना कुठंतरी मला असं वाटतं की राहुल गांधीजींचा कार्यक्रम बघून भाजपसुद्धा आता काँग्रेसला कॉपी करायला लागलं, हे मात्र तिथं बघायला मिळतं. साखरेचे दर ते प्रचंड वाढलेले आहे, 75 रुपयापर्यंत गेले आहे. काल राज्यसभेने असं म्हणतात की 22,000 कोटीचा घोटाळा या सगळ्यामध्ये. विषय कसा आहे, एक तर साखर कारखान्यांकडं जी काय साखर आहे ती काय खूप मोठ्या प्रमाणात आहे असं नाही. जेवढी सरकारने विकायला लावली तेवढी ती विकली आणि जेवढी ठेवायला लावली तेवढी ठेवली, कारण का आम्हाला महिन्याला साखर कारखान्याला महिन्याला तिथं कोटा दिला जातो. आता साखर आहे का, तर 100% कारखान्यांकडे साखर आहे. तरीसुद्धा रेट जर वाढत असतील तर कुणीतरी सट्टाबाजी करतंय. ते सट्टाबाजी करणाऱ्या लोकांना तुम्ही पकडा आणि त्यांच्यावर तुम्ही तिथं कारवाई करा आणि मग ती कारवाई केल्यानंतर रेट कमी येतील असा आम्हाला विश्वास आहे. पण कुठं ना कुठंतरी कुणी ना कुणीतरी याच्यामध्ये सट्टाबाजी करून तिथे असणाऱ्या ग्राहकांना त्रास देते, हे आपल्याला कुठेतरी बघायला मिळतं. SIR-मुळे कुठेतरी 14 लाख नावं जे आहेत ते कुठेतरी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तुम्ही कसं पाहता सगळ्या प्रक्रियेकडे? अनेक ठिकाणी असं नागपूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नावं कमी झाली आहेत. 2,06,00,000 नावं अख्ख्या महाराष्ट्रातून कमी झालेली आहेत. म्हणजे आधी आपण 9,72,00,000 मतदार आपल्या महाराष्ट्रात होते, त्याच्यातून आता राहिले किती, तर 7,60,00,000. कमी होण्याचं कारण आम्ही समजू शकतो, मृत्यू ज्यांचा झाला आहे, जे परमनंटली दुसरीकडे गेलेत, हे झालंय ते आम्ही मान्य करतो. पण आमचं हेही मत आहे की भाजपली प्रत्येक तालुक्यामध्ये भाजपचा एका सॉफ्टवेअर तिथं दिलं होतं. त्या कार्यकर्त्यांनी आपला विरोधातला आणि संदिग्ध अशा 3 कॅटेगरीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये सर्वे करून घेतला. त्याची प्रिंट काढली गेली. BLOला टार्गेट दिलं गेलं की घरी जाऊन तुम्ही सर्वे करा, पण बिचाऱ्या BLOंना घरी जाता आलं नाही, कारण का ताण इतका होता, टार्गेट मोठं होतं. तर त्यांनी टेबल सर्वे केला. टेबल सर्वे म्हणजे काय, एका ठिकाणी बसून कुठल्या तरी कार्यालयामध्ये बसून त्यांनी सर्वे संपवला. समजा तुम्ही मतदार आहात नाही आहात, तुम्ही आहात नाही आहात, हे घरी जाऊन बघायला पाहिजे होतं. पण मग तिथे BLO जेव्हा बसून होता तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सॉफ्टवेअरमधून जी यादी आली ती यादी क्रॉस व्हेरीफाय करून काही ठिकाणी नाही तर बहुतांश ठिकाणी BLOला प्रेशर आणलं गेलं आणि BLOला टार्गेट कंप्लीट करायचं होतं. त्यामुळे याच्यामध्ये काही ना काहीतरी गडबड झाली असं आमचं मत आहे. 30 तारखेला यादी जेव्हा बाहेर येईल त्याचा आम्ही अभ्यास करू आणि मग नक्कीच त्याच्यावर बोलू. आणि एक समजून घ्या, 7,60,00,000 जी आता मतदान तिथं आहे महाराष्ट्रात, त्याच्यामध्ये सुद्धा पुढच्या 3 महिन्यामध्ये मॅप्ड, अनमॅप्ड आणि संदिग्ध, जसं वेस्ट बेंगॉलमध्ये केलं होतं, संदिग्ध आणि अनमॅप्ड हे आकडे परत 2 कोटीमध्ये समाविष्ट केले जातील. आणि त्यामुळे आकडा आपला महाराष्ट्रात 2,06,00,000 नसून तो उद्या जाऊन कदाचित 2.5 कोटी सुद्धा होऊ शकतो. ही भीती आम्हा सगळ्यांना वाटते. नितेश राणे यांनी घोषणा केली आहे की आय लव्ह महादेवचा नारा त्यांनी नवीन दिलेला आहे. मुंबई ही भगवादारांची असल्याचंही ते म्हणलंय, पण सर्व हिंदू सण आहेत ते आम्ही जोमात करू असंही म्हणाले. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, प्रभू महादेवांचे विचार कुठेतरी स्वीकारा. सर्वसामान्य भोलेबाबडे जनतेचे ते दैवत आहेत. आज भोलीबाबडी जनता जी महाराष्ट्राची आहे ती खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेली आहे. त्यामुळे जातीवर धर्मावर राजकारण घेऊन जाण्यापेक्षा आज लोकांना ज्या काही अडचणी आहेत त्याचा तुम्ही तिथं विचार करा. आणि मला नितेश राणेंना खरं तर प्रश्न विचारायचा आहे की मी त्यांना खरं तर आव्हानसुद्धा केलं होतं. खऱ्या अर्थाने धर्माचा प्रसार करणारा एक नेता म्हणून त्यांच्याकडे भाजप बघते, लोक बघत नाही, ती वेगळी गोष्ट आहे. मग याच्यात हिंमत दाखवायला पाहिजे होती. पवित्र अयोध्यामध्ये जेव्हा लोकांनी 10,000 रुपये, 100 रुपये, 1,00,000 रुपये जे काय पैसे तिथं देऊन प्रभू श्रीरामांचं मंदिर तिथं बांधलं, त्याच्यामध्ये जो 1,500 कोटीचा भ्रष्टाचार झाला,
तेव्हा तुम्ही कुठल्या राजकीय बिळामध्ये जाऊन लपला होता असा नितेश राणेंना मी प्रश्न करतो. आणि आता कुठंतरी तिथं आता हर हर महादेवचा नारा तिथं तुम्ही देत आहात, हे लोकांना कळत नाही का? माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही ज्या विभागाचे मंत्री आहात ना, त्याच्यात जे मच्छीमार येतात, जे आपल्या महाराष्ट्रातल्या समुद्र किनाऱ्यावर राहत असतात, त्यांना बोटीला लागणारं जे पेट्रोल आहे, डिझेल, ते परवडत नाही. कर्नाटकात जावा, 72 रुपये लिटरला पेट्रोल दिलं जाते, डिझेल दिलं जाते. तसंच या मच्छीमारांना देण्यासाठी प्रयत्न करा, तर ती लोक तुमच्याबरोबर राहतील. पण फक्त तुम्ही वरून आदेश आला म्हणून काहीतरी बोलायला निघालात, तर हे लोकांना पटणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा सध्या सुरू आहे. तुमचा भाजपसोबत सध्या जाण्याला विरोध राहणार का? चर्चा कुठं सुरू आहे? भाजपला वाटते म्हणून ते चर्चा सुरू करतात, नाही तर कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाला वाटतं म्हणून चर्चा सुरू करतात. पवार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे, आमचे दोन्ही पक्ष एकत्रित येणार नाही. आमचा पक्ष हा रस्त्यावर राहून लोकांची बाजू मांडत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर तिथं राहणार. जो विचार पवार साहेबांनी गेले 65 वर्ष तिथं सांभाळलेला आहे, त्याला वाढवलेलं आहे, ताकद दिलेली आहे, तोच विचार आम्ही पुढे घेऊन. त्यामुळे विलिनीकरणाचा मुद्दा तिथं कुठेही त्या ठिकाणी येत नाही. पण कुठे अपसेट दिसतंय का? काँग्रेसकडून काही वक्तव्य आले. पवार साहेब जेव्हा मोदी साहेबांना भेटले ते पंतप्रधानांना, त्यानंतर काँग्रेसकडून आमचंही लक्ष ठेवून आहे असे काही वक्तव्य आले. अपसेट दिसतंय नाही, पवार साहेबांबद्दल कुणीही काँग्रेसमधून बोललेलं नाही. विषय एवढाच आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्या विभागामध्ये आमचं काम असतं, सगळ्यात जास्त मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मी बोलतोय. पण त्यांच्याकडे पद आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे. सामान्य व्यक्तीचं काम करण्यासाठी एक प्रयत्न करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी. त्यामुळे आम्ही सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना पत्र घेऊन जातो. तसंच जर सुप्रियाताई आणि काही खासदार पंतप्रधान साहेबांना भेटले असतील तर त्यात चुकीचं काय? पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडनं काम व्हावं अशी त्यांची अपेक्षा असावी. होईल नाही होईल हा वेगळा विषय. त्यामुळे कोणाला तरी भेटलं म्हणून आम्ही NDAमध्ये चाललो असं होत नसतं. राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून कधी कधी भेटीगाठी होत असतात, पण ते काय लपून होतात, कोपऱ्यात होतात, खोलीत होतात, बंद खोलीमध्ये होतात, असं होत नसतं. ओपन जर बैठकी नाही तर भेटी होत असतील तर ते पूर्णपणे राजकीय सामाजिक दृष्टिकोनातून लोकांची अडचणी सुटतायत का या प्रयत्नातून होतात असं मला वाटतं. दादा, तुमचे काँग्रेससोबत गेल्या काही दिवसात तार जास्त जुळताना दिसते. पुण्यातले होर्डिंग्स असो तुमचे इतर आमच्या पक्षातच काँग्रेस आहे. पवार साहेबांनी सुरुवातच काँग्रेसपासून केली, त्यामुळे आम्ही काँग्रेसपासून दूर आहोत असं कुठं आहे? काँग्रेस बरोबर आहोत, इंडिया आघाडीमध्ये आहोत, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस होते. त्यामुळे मी जर राहुल गांधीजीचे बोर्ड लावले तर त्याला चुकीचं काय? या देशाचे विरोधी पक्ष नेता आहेत. महाराष्ट्रामध्ये आपले सभापती असतील नाही तर अध्यक्ष असतील, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरनं तिथं दुर्दैवाने आम्हाला विरोधी पक्ष नेता नाही दिलं महाराष्ट्रामध्ये. मग आता आपल्याला कोणावर अवलंबून राहायला लागणार आहे? तर देशाचे मोठे नेते जे विरोधी पक्ष नेते आहेत राहुलजी गांधी, त्यांच्यावर अवलंबून राहावं लागलं. त्यांचं स्वागत केलं, त्यात वाईट काय? आणि मी एक सांगतो, माझा स्वभाव माझा थेट आहे. मला जे योग्य वाटतं ते मी बोलून जातो आणि करून जातो. मला योग्य वाटलं त्यांचं स्वागत करावं, ते स्वागत त्या ठिकाणी केलं. आता येत्या काळामध्ये आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आदिवासी मुलामुलींचा विषय या सरकारकडनं जर सुटला नाही तर नागपूरमध्ये पुढच्या महिन्यात नाही तर त्याच्या पुढच्या महिन्यात एक खूप मोठं आंदोलन आदिवासी विद्यार्थ्यांचं आम्ही घेऊ. आणि त्या आंदोलनासाठी आम्ही राहुल गांधीजींना निमंत्रित करू आणि ते येतील असा आम्हाला विश्वास आहे. ते जेव्हा येतील, पुण्यात जेवढे बोर्ड लावले त्याचे 10 पट जास्त बोर्ड मी इथं लावतो, तेव्हा तुम्ही बघा. नागपुरातल्या आंदोलनाची जी मागणी आहे आदिवासी मुलांच्या, 30 वर्षांची वयची अट जी आहे ती हटवावी ही मागणी आहे. 42 वर्षापर्यंत पोर वस्तीगृहात राहतात असं आदिवासी विभागाचं म्हणणं आहे. नवीन पोरांना मग संधी कधी द्यायची हाही प्रश्न त्यांचा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या बजेटमध्ये 9 ते 10% बजेट हे आदिवासी समाजासाठी दिलं जातं. समाज कल्याणाला सुद्धा त्यांच्या लोकसंख्येनुसार तिथं बजेट दिलं जातं. आता जर बजेट त्यांच्यासाठी राखून ठेवलं जात असेल तर मग या मुलांच्या शिक्षणासाठी जो पैसा लागतो तो पैसा खरं तर त्यांचा अधिकार आहे, तो पैसा त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. आणि मग तिथे 2011चं जे काही तिथं GR होता त्या GR प्रमाणे त्यांचं मत आहे की तो GR कायम ठेवा. GR बदलायचं कारण काय होतं? GR यांनी बदलला म्हणून आंदोलन सुरू झालं. 2011चा GR ठेवला असता तर ते आंदोलन झालं नसतं. हे जे युवा जेनजी
आज जे काय आंदोलन करतायत नाही तर उपोषण करत आहेत त्याच्या मागे अजून त्यांचं कारण आहे की लहान मुलांना जे अन्न दिलं जातं त्याच्यामध्ये जे काय भेसळ केली जाते, खराब क्वालिटीचं अन्न दिलं जातं ते दिलं जाऊ नये ही त्यांची मागणी. मुलींना मोठ्या मोठ्या शहरांच्या आत हॉस्टेल असणं महत्त्वाचं ही त्यांची मागणी आहे. त्याच्याचबरोबर पेसा कायद्याचे काही मुद्दे आहेत, भरतीचे काही मुद्दे आहेत. तर हे सगळे जे काही विषय आहेत ना ते अतिशय महत्त्वाचे आहे. तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या तमाम आदिवासी आमदारांना आव्हान करतो, कारण का बहुतांश आमदार जे आदिवासी समाजाचे आहेत ते आज सत्ताधारी पक्षांमध्ये आहेत की तुम्ही आत्तापर्यंत कुठल्याही या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. मग तुम्ही विकासासाठी गेलाय तर तुमच्या व्यक्तिगत घरच्या विकासासाठी गेलाय का आदिवासी मुलांच्या विकासासाठी गेलाय हे कुठेतरी तुम्ही करा. त्यामुळे आज 4ची बैठक जी होती त्या बैठकीमध्ये आदिवासी समाजाचे जे आमदार जे सत्तेत आहेत त्यांनी त्या बैठकीत जावं, सरकारवर प्रेशर आणावं, या मुलांना पाठिंबा द्यावा आणि आज संध्याकाळपर्यंत हा विषय मार्गी लागावा. तो जर नाही लागला तर पुढच्या महिन्यात नाही तर त्याच्या पुढच्या महिन्यात आमच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली इतरही सर्व आमचे मित्रपक्ष आहेत आणि विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने एक खूप मोठं आंदोलन आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी घ्यावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.